इंग्रजी साहेब नाही एक मिनिट. त्या सगळ्या पत्रकारांचं स्वागत, पण खाली बसून बोलते कारण मला ते माईक खाली आहे. सगळेजण आपण शॉर्ट नोटीसवर आलात त्याच्याबद्दल थँक्यू. थोडं लिफ्टमुळे हे झालं, सॉरी. 2 दिवसात होईल लिफ्ट. पण आज आपण जी पत्रकार परिषद बोलवती ती पुढच्या सोमवारी 27 जुलैला सकाळी आपले ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब हे आपल्या धाराशिव जिल्हा परिषदेला भेट देणार आहेत. आणि मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना ही जी फ्लॅगशिप प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांची, खरं ती ऑफिशियल स्टार्ट त्याचा नंतर होणार आहे कारण त्याच्यात काही चेंजेस ते सांगणार आहेत. पण आपण तुम्हाला माहिती आहे, वेळोवेळी मागच्या पण पत्रकार परिषदेत मी सांगितलं की आपण यावर्षी निर्णय घेतलेला की आपल्या सगळे ज्या 710 गावं आहेत ती या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. आणि त्यातले जे पुढे येणार आहेत ते शेवटी जे 25 गावं द्यायची असतात त्याच्यामध्ये मग आम्ही ती शेवटची गावं त्याच्यामध्ये इन्क्लूड करतील. माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनाच या कार्यक्रमाला यायचं होतं, पण ते म्हणाले आषाढी आणि म्हणजे नंतर घ्या, पण आम्हाला लवकर चालू करायचं होतं कारण त्याच्यातला एक पॉइंट जो आहे तो झाडं लावण्याचा वगैरे आहे आणि टीव्ही बंद करण्याचा. त्यामुळे आम्हाला हे लवकर चालू करायचं होतं म्हणून आम्ही हा कार्यक्रम माननीय गोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेतो आणि पुढच्या ह्याला माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना बोलवू. तर आपल्याला म्हणजे आपल्याला सूचित करावं किंवा सांगावं की माननीय गोरे साहेब येत आहेत. आणि आपण मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये याचं कागद आपण द्या सगळ्यांना, प्रिंटआउट आणायला लागले तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं आपले 710 ग्रामपंचायती म्हणजे ग्रुप ग्रामपंचायती धरल्या तर 670 गावं आपली पार्टिसिपेट करणार आहे. आम्ही GPDP प्लॅनमध्ये एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही तुळजापूर BDO साहेबांना बोलवलंय, पण पुढच्या गावांच्या GPDP आराखड्यात सुद्धा आम्ही हे पॉईंट्स धरलेले. त्याच्यामध्ये इकडे या कुंभार साहेब, त्याच्यामध्ये मूळ ग्रामविकास खात्याचा जर एक प्रमुख पॉईंट जर धरला तर 7 ते 9 आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये मोबाईल बंद करतो आहोत. आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला एक त्यांच्या GPDP मधनं तुम्ही बोलणार आहात BDO साहेब नंतर किंवा कुंभार, आपण भोंगा बसवायला सांगितलं. आपण एक शासकीय अधिकारी म्हणजे अगदी CO पासनं खालपर्यंत म्हणजे वरूनच खाली चाललोय आपण. एक एक गाव आम्ही दत्तक त्यांना देणार आहोत, एक एक शाळा एकेका शिक्षकाला आणि केंद्र प्रमुख त्यांना, आणि एक एक PHC उपकेंद्र म्हणजे प्रत्येक जण आमचे अधिकारी एक एक इन्स्टिट्यूट घेणार आहेत. आणि ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथं राबवल्या जातात का नाही हे बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे 7 ते 9 आमचा टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहे. आणि मुलांनी अभ्यास करायचा किंवा त्याच्या संदर्भातली ऍक्टिव्हिटी म्हणजे अगदी रंग कलरिंग केलं, गोष्टीचं पुस्तक वाचलं तरी चालेल, पण टीव्ही आणि मोबाईल हा बंद राहणार आहे 7 ते 9. आणि याचा आम्हाला गावातल्या भरपूर पालकांनी त्याचं स्वागत केलं. दुसरी गोष्ट जी आहे ती प्लास्टिक बंदी म्हणजे चहाचे प्लास्टिकचे कप आणि पातळ प्लास्टिकच्या पिशव्या या आम्ही पूर्ण गावांमध्ये बंदी करतोय. त्यांना प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही 1000 रुपयाचं दंड राहावाला सांगितलं, त्यांना पावती पुस्तक छापायला सांगितलं. ज्या ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला म्हणजे हे सगळे मुद्दे आम्ही ते सांगणार आहेत, पण तुम्हाला आधी अवगत करावं म्हणून मी बोलते. 10,000 रुपये दंड त्या ग्रामपंचायतीला आम्ही लावणार आहे जर आम्हाला कुठं प्लास्टिक, ग्रामपंचायतीला 10,000 आणि वैयक्तिक स्टॉल धारकाला 1000 रुपये दंड हा ग्रामपंचायतीने लावायचा आहे. पण सपोज मी किंवा कोणीतरी आपण गेला, कोणी पण दाखवून दिलं की त्या ग्रामपंचायतीत प्लास्टिकची पिशवी सापडली तर त्या ग्रामपंचायतीला आम्ही 10,000 रुपये दंड लावणार आहोत. त्याचं लेखी, या सगळ्या गोष्टींचं लेखी पत्र आम्ही CO आमच्या अध्यक्ष म्हणजे सईने पाहिजे तर कलेक्टर साहेबांच्या, पण CO मॅडमच्या आणि आमचे कुंभार साहेब डेप्युटी CO आणि BDO हे GPDP मध्ये घेतील. दुसरी गोष्ट आहे की वृक्षारोपण आम्ही प्रत्येक गावाला टार्गेट दिलेलं आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये गावात येताना, आणि काल मी कलेक्टर साहेबांची बैठक म्हणजे जाऊन भेटून आलेले की त्यांनी त्यांच्या DPDC मध्ये 35 कोटी रुपये झाडं लागवडीसाठी ठेवले. तर आम्हाला आता प्रत्येक ग्रामपंचायती, मी मागे बघून बोलते कारण व्हिडिओने लवकर द्यायचंय, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड द्यायचंय की कुठं आपण झाड लावणार आहोत. मेनली आपण गावात येण्याची जागा घ्यायची, सपोज तेर असेल तर तेर आणि नदीच्या काठीने ते सगळं द्यायचं म्हणजे तेवढे ते आपल्याला पैसे. आणि आम्ही आमच्या GPDP मध्ये ग्रामपंचायतीच्या
आमच्या निधीमध्ये पुढच्या वर्षी 16 वित्त आयोगात वृक्ष लागवडीसाठी पैसे ठेवलेत, बरोबर आहे ना व्हिडिओ साहेब, कंपल्सरीली. तर ते करायचं आम्हाला, म्हणून आम्ही म्हणजे आम्हाला खरं म्हणजे 13 लाख वृक्ष लागवडीचं टार्गेट दिलंय, पण मी आता त्यांनी प्लॅस्टिकचे कप आणलेले. तर आम्ही जास्त वृक्ष लागवड नाही, पण तरी इथं नको, फुलं आणतात त्याची, त्याला सांगा नको. आणि तर ते करणार आहोत. आणि जिओ टॅगिंग करून ते झाड 3 वर्ष जगतंय का. आणि सपोज काल कलेक्टर साहेबांची हे दिली की जिथं जागा नसेल, बीडीओ साहेब तुम्ही बीडीओ साहेबांची सगळ्यांची VC घ्या, आता हे झाल्यावर मी नाहीये, पण पावसाळ्यात लावून घ्यायचंय. तर तिथं आपण आंब्याचं रोपं मिळतं, ते प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक, पण त्यांनी जरी बांधावर लावलं तरी त्याचं जिओ टॅगिंग होणार आहे. ही एक गोष्ट झाली. आणि जसं आपण झाडं लागतो या उन्हाळ्यामध्ये, म्हणजे ह्याच संदर्भात मी बऱ्याच वेळा बोलले, पण ऑफिशियल त्याचं स्टार्ट आमचं 27 तारखेला होणार आहे. दुसरी एक गोष्ट, आपण झाडं लावतो या उन्हाळ्यात, बघितलं आपण की किती आपल्याला गरमी, आता पाऊस जरा पडतो म्हणून खिडकी उघडी ठेवून प्लेझंट वाटतंय, पण नाही तर खूप त्रास होत होता. त्यामुळे वृक्ष लागवडी बरोबर वृक्ष तोड पण थांबवावी, म्हणून आम्ही आमच्या वित्त आयोगामधनं आमच्या 110 गावांना इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम बसवतोय. आणि मी काल कलेक्टर साहेबांना मागणी केली की नाविन्यपूर्ण मधनं आम्हाला अजून द्या, आणि राणादादा काही सेसमधनं, म्हणजे महाराष्ट्रातला आपला पहिला जिल्हा असेल जिथं आता 700 गावांमध्ये आमचे इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम बसतील असं मी म्हणत नाही, कारण एक इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम 25 लाखाचा आहे, त्याला निधी ऑलमोस्ट 120 कोटी. विद्युत शेवदाहिनी म्हणजे आपण लाकडावर मृतदेहाला अग्नी देतो, पण त्याच्या एक जण वारलं तर त्याच्यावर एक झाड कापलं जातं. मग ते थांबवण्यासाठी आपण आपलं जे स्मशानभूमी प्रत्येक गावात आहे, त्या स्मशानभूमीची च्या शेजारी आपण इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची शेड लावणार आहोत. त्याच्यात बॉडी आत टाकली, शहरात तसंच असतं मुंबई पुण्यात, तर ते सोलरवर बसवणार आहे, सोलरवर चालणार आहे. आणि ते बॉडी